नमस्कार बाप्पा होम किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, चविष्ट आणि एनर्जी भरपूर उपवासाचे ड्रायफ्रूट्सचे लाडू. चला आपण आता प्रथम कढई गरम करून सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊ. छान सुगंध सुटेपर्यंत सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे. हे लाडू उपवासासाठी तर उत्तम आहेतच, पण लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. खोबरे छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मखाना हलका करपूस भाजून घ्या. मखाना भाजून काढून झाल्यानंतर थोडे 2 चमचे तूप घालून डिंक छान फुलवून घ्यायचे आहे. हे पहा, डिंक छान फुलून किती छान फुलून आलेलं आहे. हे आता आपण बाजूला काढून 1 टेबलस्पून आपण खसखस भाजून घेऊ. सर्व साहित्य थंड झाल्यावर वाटून घ्या. त्यामध्ये मी राजगिऱ्याचे पीठ पण थोडं घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता. हे आपले डिंक छान क्रश करून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रणमध्ये हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. सर्व मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर आपण 1 कप गुळामध्ये 2 चमचे पाणी घालून गूळ छान वितळून घ्यायचे. गूळ हे आता वितळलेलं आहे. तुम्ही हे मिश्रणमध्ये घालून घेऊ शकता आणि 1-2 मिनटं ठेवून गार झाल्यानंतर आपण छान सारे लाडू वळून घेऊ. हे पहा, आता गार झालेलं आहे. आपण लाडू वळून घेण्यासाठी तयार झालेलं आहे. हे पहा, छान कलर किती छान आलेला आहे. हाताला थोडं तूप लावून छान सर्व लाडू वळून घेऊया. पाहू शकता किती छान लाडू झालेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग.